आता मेहनत नाही केली तर मला असं माझ्या असं मनात राहील की मी तेव्हाच चालू करायला पाहिजे होतं, तेव्हाच यूट्यूब चॅनल चालू करायला पाहिजे, आतापर्यंत मला यश भेटलं असतं. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला माझी यूट्यूबची जर्नी सांगणार आहे. जर्नी म्हणजे मी यूट्यूब कधीपासून चालू केलं आणि माझ्या आता आजच यूट्यूबवरती ना 4,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि आजच माझ्या चॅनलला हाफ मॉनिटाईज झालेलं आहे. तर मी तुम्हाला माझा जर्नी सांगते, कशी मी कधी यूट्यूब चालू केलं, मला काय काय अडचणी वगैरे आल्या, हे सगळं सांगते तुम्हाला. तर मी यूट्यूब ना केलं तर माझी 11वी झाल्यानंतर, म्हणजे लास्ट 2024मध्ये मी यूट्यूब चालू केलं तेव्हा ना मी जनरल नॉलेजचे प्रश्न टाकत होते. म्हणजे गुगलवरून जनरल नॉलेजचे प्रश्न काढायचे आणि तेच त्याचं एडिट वगैरे करून, एडिट पण मला करता येत नव्हतं, मग मी यूट्यूबवर बघून शिकले जरा असं. अजून पण नाही मला एवढं येत एडिटिंग वगैरे करता, पण यूट्यूबवरून शिकले आणि थोडेसे व्हिडिओ काढायला लागले, जनरल नॉलेजचे वगैरे टाकले. आणि तेव्हा मी काय असंच टाकत होते की बाबा येतील व्ह्यूज, जे येतील तेवढे येतील, पण इच्छा खूप होती की यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे टाकायचे, म्हणून मी टाकले. पहिला व्हिडिओ टाकला होता आय थिंक 2 फेब्रुवारी 2024ला. 2 फेब्रुवारी 2024लाच मी पहिला व्हिडिओ एडिट वगैरे केला होता आणि असाच टाकून दिला. लॉंग व्हिडिओ टाकला होता बरं का, मला शॉर्ट्स वगैरे काय कसं करतात ते काय माहीत नव्हतं, पण मी पहिला लॉंग व्हिडिओ टाकला आणि त्याला व्ह्यूज किती 4 का 5च फक्त आले होते. तेव्हा ना मी असंच म्हटलं की आपण जनरल नॉलेजचा चालू करू चॅनल म्हणून मी टाकले. परत शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकायचे, पण त्याला आणि टाकायचे मी, पण कन्सिस्टन्सी नव्हती की रोजच टाकायचा बाबा, कधीतरी गॅप पडायचा, आठवड्यातून 2-3च व्हिडिओ जायचे. एका दिवशी माझा मूड नसला की मला करू नव्हतं, व्हिडिओ बनवूच नव्हतं वाटत, त्यामुळं मग कन्सिस्टन्सी नव्हती आणि त्या व्हिडिओमध्ये ना मला व्ह्यूज पण येत नव्हते, त्यामुळं अशी नको वाटायचं. ते कसं असतं ना, आपण एवढं कष्ट घेतोय आणि त्या गोष्टीत जर यश नाही भेटलं तर ते करू वाटत नाही ना परत. तसंच व्हायचं माझ्यासोबत. त्यामुळं मग मी तो चॅनल चालू केला. त्या चॅनलवरती आय थिंक 25-30 सबस्क्रायबर झाले, पण परत मला वाटलं की हे जनरल नॉलेजचे प्रश्न नको, म्हणून त्या चॅनलचं मी नाव चेंज केलं विद्या स्किल्स म्हणून नाव चेंज केलं. आणि त्याच्यावरती परत मला यूट्यूब चॅनल चालू करायची अशी खूप इच्छा होती. त्यामुळं मग ते जनरल नॉलेजचे प्रश्न बंद झाले, ते काय टाकू वाटत नव्हते कारण त्याला व्ह्यूजच भरपूर येत नव्हते, म्हणून तो चॅनल बंद केलं, ते व्हिडिओ टाकायचे. परत त्याच्यावरती मी अशा फेसलेस व्हिडिओ यूट्यूबवरती कसे टाकायचे ते पाहिलं आणि कोणत्या प्रकारचे टाकता येतील ते पाहिलं. मग यूट्यूबवरती सर्च केलं, तेव्हा मला ना ते नाही का एआयचे इफेक्ट, ते कोणतं तरी मॅप घेतलं होतं आय थिंक पिक्सआर्ट वगैरे, त्याच्यावर मी व्हिडिओ डाउनलोड करायची आणि यूट्यूबवरती टाकून द्यायची. त्या मी टाकायचे त्या व्हिडिओला. पण पहिल्यांदा माझ्या त्या व्हिडिओला ना एखादा होता मांजराचा ते डान्स करत होता, त्या व्हिडिओला ना माझ्या त्यात सगळ्यात जास्त व्ह्यूज आले होते. त्याला ना 2.7K असेच काहीतरी व्ह्यूज आले होते, म्हणून मी खुश झाले जरा जास्त. म्हणून मी ते डान्स म्हणजे पेटचे, मांजरांचे वगैरे असे व्हिडिओ टाकायचे. पण त्यामध्ये ना मी काय राधाराणीचे असे व्हिडिओ टाकले, म्हणून माझा तो चॅनलला फ्रीज झाला. म्हणजे काय झालं की त्याच्यावरती व्ह्यूज लई येत होते, ते अचानकच कमी झाले. म्हणजे व्ह्यूज फक्त त्याला 2-3च यायला लागले. मी म्हटले की बाबा रेग्युलर एकच आपण व्हिडिओ टाकायला पाहिजे, म्हणजे जो आपण यूट्यूब चॅनल ज्यासाठी बनवला आहे तेच आपण कॉन्टेंट टाकले पाहिजेत. समजा मी एकच यूट्यूब चॅनल चालू केला होता, त्यामध्ये मी पहिल्यांदा काय टाकलं, जीमेलच म्हणते मी. पहिल्यांदा मी जनरल नॉलेजचे प्रश्न टाकले. त्यानंतर मग मी परत पेटचे टाकल्यानंतर परत राधाराणीचे टाकले. असेच मी त्यामध्ये सगळं असं मिक्स केलं होतं, त्यामुळे माझं चॅनल फ्रीज झालं. त्यामुळे आपण जर चॅनल बनवलं ना तर त्यामध्ये एकाच प्रकारचे कॉन्टेंट असले पाहिजेत. माझ्यासारखं सगळे मिक्स नाही करायचे. मिक्स केलं की काय होतं, चॅनल फ्रीज होतं.
तो चॅनल फ्रीज झाला. फ्रीज झाल्यानंतर मग मी तो म्हटलं, त्यानंतर मग मी 12वीत गेले. 12वीत गेल्यावरती मग म्हटलं की एवढं वर्ष तर काय नको करायला, 12वी झाली की आपण परत एक यूट्यूब चॅनल चालू करू. पण तो चॅनल तिथंच बंद पडला आणि तो फ्रीज पण झाला, तर ते सगळे मिक्स झालं होतं, त्यामुळे त्याच्याकडे तर काय मी लक्षच नाही दिलं. नंतर 12वीचे पेपर संपले, आता संपले माझे 12वीचे पेपर. 12वीचे पेपर संपले आय थिंक 3 मार्च 2025ला मी माझा व्लॉग बाय विद्या हा चॅनल परत ओपन केला. कारण मला यूट्यूब असं चालू करण्याची इच्छा का झाली, कारण यूट्यूबवरती मी शॉर्ट्स, मला ना अशी इच्छा खूप असते की म्हणजे मला ना अशी आवड आहे की यूट्यूब ओपन केलं की पहिले शॉर्ट्स येतात, शॉर्ट्सच बघत बघत बसते मी. शॉर्ट्स बघून इच्छा झाली की आपण पण हे करू शकतो, आपण पण करायला पाहिजे. आणि ते पेजचे वगैरे टाकून मी म्हटलं आपण असे मिनी व्लॉगच आपण बनवायला चालू करू म्हणून मी चालू करायचंच मुहूर्तच काय म्हणतात ना, उद्यापासून करू, तर उद्या माझं येतच नव्हता कधी, त्या मुहूर्तच लागत नव्हता त्या व्हिडिओ चालू करायला. पण एका दिवशीच म्हणते मी, 3 मार्च 2025ला पहिला व्हिडिओ काढला आणि असंच एडिटिंग वगैरे केलं आणि अपलोड केला. आणि तेव्हा व्ह्यूज त्याला कमीच आले, आय थिंक 10-12च आले होते फक्त. जाऊ द्या म्हटलं, पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे परत वाढतील. आणि तेव्हा माझे व्ह्यूज काही जास्त येत नव्हते, मग जास्तीत जास्त 600-600पर्यंतच येत होते, त्यापेक्षा जास्त काही जातच नव्हते. खूप म्हणजे रोज मी व्हिडिओ त्याच्यावरती पण नव्हते. कन्सिस्टन्सी नावाची चीज माझ्याकडे कधीच नव्हती, त्यामुळं मग मी कन्सिस्टन्स तर कधीच नव्हते त्यामध्ये. म्हणून कधीतरी टाकायचे, कधीतरी नव्हते. समजा मी ना यूट्यूबवरती शॉर्ट्स बघून बॅलन्स संपवायचे आणि माझं शॉर्ट्स टाकायचं म्हटलं की मग तेव्हाच बॅलन्स संपायचा. मी दुसऱ्याचे शॉर्ट्स बघण्यात माझं बॅलन्स संपवायचे आणि स्वतःचं टाकायचं म्हटलं की तेव्हा बॅलन्स संपायचा. ते काय माझ्याकडून बंद होत नव्हतं, सारखे शॉर्ट्स बघत बसायचे. त्यामुळं मग मी म्हटलं दुसऱ्याचे शॉर्ट्स बघण्यापेक्षा आपण यूट्यूब चॅनल चालू करू ना. तरी एवढा विचार केला, पण तरी मी काही एवढी कन्सिस्टन्सी नव्हते बरं का त्याच्यावरती. तो चॅनल मी आय थिंक 3 महिने चालवला. 3 महिने चालवला. त्यामधल्या एका व्हिडिओला ना 19,000 व्ह्यूज आले होते. तेव्हा मी भरपूर खुश झाले होते, लई खुश झाले होते. कारण 19,000 600-700 व्ह्यूज येणाऱ्या व्हिडिओ, म्हणजे 600-700 व्ह्यूज यायचे माझ्या व्हिडिओला आणि अचानकच 19,000 व्ह्यूज आले म्हटल्यावरती मी तर खरंच खूप खुश झाले होते. माझा आनंद असा गगनात मावत नव्हता. मग तेवढं झाल्यावरती मग परत माझं त्या चॅनलवरती ना आय थिंक फक्त 72 व्हिडिओ होते. 3 महिन्यात फक्त 72 व्हिडिओ होते. 72 व्हिडिओमधले तेव्हा मला त्या यूट्यूब चॅनलला ना 98 सबस्क्रायबर होते आणि माझे व्ह्यूज झाले 1.25 लाख व्ह्यूज झाले होते. पण तो चॅनल मला बंद करायचा नव्हता, पण काही कारणामुळे तो चॅनल बंद झाला. तो चॅनल बंद झाला ना, मला असं खूप बेकार वाटत होतं की बाबा चॅनल बंद झाला, आपण बंद नव्हता करायला पाहिजे. असं आतून असं गिल्ट फील होतं ना, गिल्टी ते मला लय होत होतं. मग आणि माझा मोबाईल पण खराब झाला. मग आता काय करायचं, यूट्यूब चॅनल चालू कसा करायचा, असं तसं. आणि तो मोबाईल खराब झाल्यामुळे मला दुसऱ्या मोबाईलमध्ये तो जीमेल घेऊन ओपन करता येत होता. पण मी काय केलं, जीमेल माझ्या लक्षात होता पण त्याचा पासवर्डच लक्षात नव्हता ठेवला. त्यामुळं परत त्या पासवर्डसाठी मी लक्षातच नाही ठेवलं. फक्त जीमेल ओपन केलं, यूट्यूब चॅनल तो ओपन केला, पासवर्डच लक्षात नाही ठेवला. ती चूक एक झाली माझ्याकडून. पासवर्ड लक्षात ठेवायला पाहिजे होतं, मी पासवर्डच नाही लक्षात ठेवलं. मग आता जीमेल तर होतं माझ्या लक्षात, पण पासवर्ड लागतो ना दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन करायचं म्हटल्यावरती, पण पासवर्डच नव्हतं माझ्याकडे. मग भावाने मला खरंच खूप सपोर्ट केला बरं का. भावाने त्याचा मोबाईल मला दिला, म्हटला तू ह्याच्यावरती तुझं यूट्यूब चॅनल चालू कर, तू बंद नको करू, सपोर्ट करणार आहे मला घरात कोणीतरी. भाऊ तर खरंच खूप सपोर्ट करतो. मग तो म्हटला की ताई तू माझा मोबाईल धर, माझ्या मोबाईलवरती तू व्हिडिओ बनव, तू बंद करू नको, तू चालू ठेव यूट्यूब चॅनल. मग मला अशी प्रेरणा मिळाली की बाबा मी चालू करू शकते परत एकदा. म्हटलं असू द्या, आता एवढी 3 महिन्याची माझी मेहनत वाया गेली, जाऊ द्या म्हटलं आता परत चालू करू.
मला वाटत होतं की नको बाबा आता परत कसं चालू करायला, अजून परत तेवढी मेहनत करावी लागेल. पण म्हटलं जाऊ द्या, आता मेहनत नाही केली तर मला असं माझ्या असं मनात राहील की मी तेव्हाच चालू करायला पाहिजे होतं, तेव्हाच यूट्यूब चॅनल चालू करायला पाहिजे, आतापर्यंत मला यश भेटलं असतं, असं लय विचार आले होते मला. म्हणून जाऊ द्या बाबा म्हटलं, करूच चालू आपण. मग भावाने पण मोबाईल दिलता, त्यामुळे मग मी त्याच्यावरती परत परत आता जे तुम्ही ज्या अकाउंटवरती माझा व्हिडिओ बघताय ना, ते ओय इट्स मी विद्या हे असं चॅनल मी चालू केला. चॅनल चालू कधी केला आहे? 2 जून 2025. माझे 2-3 हे असे यूट्यूब चॅनल चालू करायच्या डेटच आहेत. म्हणून 2 जून 2025ला मी हा यूट्यूब चॅनल चालू केला आणि कॉन्टेंट आणि मला आणि मी पहिला तो इट्स मी विद्यावाला नाही सॉरी आधीचा जो चॅनल होता ना, जो काही कारणामुळे बंद पडला, तेव्हा ना मला कॉन्टेंटच सुचत नव्हता की बाबा काय करायचं आता. व्हिडिओ बनवायचं म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल किंवा वेगळं काहीतरी करावं लागेल, असं तसं. त्यासाठी असा चांगला कॅमेरा लागतो, चांगली लाईट लागते, त्याच्यासाठी काहीतरी वेगळे साहित्य लागत असेल, असं काहीतरी वाटायचं. पण मी चालू केला आणि त्याच्यासाठी त्या व्हिडिओसाठी मी काहीतरी वेगळं करायचे की बाबा त्यांना आवडलं पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, म्हणजे बघणाऱ्यांना आपली गोष्ट आवडली पाहिजे, असं तसं वाटायचं. त्याच्यासाठी वेगळं काय करायचं याचा विचार करायचे. पण मी काय तेव्हा चालू केलं बरं का, चालू केला आणि चालू केलं आणि तेव्हा काय एवढीच बघत नव्हतं, त्यामुळं कमेंट वगैरे काय येणं हेच नव्हतं. परत आता मी हा यूट्यूब चॅनल चालू केला, जाऊ द्या म्हटलं. गेल्या म्हणजे पाठीमागच्या यूट्यूब चॅनलला 3 महिने लागले तरी 98 सबस्क्रायबर झाले होते. जाऊ द्या म्हटलं, आता पहिल्यापासून सुरुवात करू. आपल्या नशिबात म्हणजे यश भेटायचं असेल तर म्हटलं 3 महिन्यात भेटलं नाही, म्हटलं यश भेटायचं असलं तर 1 महिन्यात सुद्धा भेटेल. आणि जे मी बोलले झालं, मला खूपच आनंद झाला की मी 2 जून 2025ला यूट्यूब चॅनल चालू केला आणि मला अशी अपेक्षा नव्हती की नवीन चॅनल चालू केला आहे मी, कारण मी पहिला चॅनल चालू केलं तर तेव्हा पहिल्या व्हिडिओला ना फक्त 10-12च व्ह्यूज आले होते. आणि हा यूट्यूब चॅनल चालू केला त्याच्यावरती मी पहिला व्हिडिओ टाकला, त्याला 2K म्हणजे 2000 व्ह्यूज आले होते. मला आनंद झाला भरपूर, कारण पहिला व्हिडिओ होता ना, एवढे व्ह्यूज येतील म्हणून मला वाटलं पण नव्हतं. मग मी पहिला व्हिडिओ टाकला, परत दुसरा व्हिडिओ टाकला, दुसऱ्या व्हिडिओला फक्त 2-3 असे व्ह्यूज आले होते. मग परत मला अपसेट फील झाले की बाबा पहिल्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज आले, दुसऱ्या व्हिडिओला का नाहीत आले. असं व्ह्यूज कमी आले की माझं असं आत्मविश्वास म्हणतात ना की असा डगमगायचा की बाबा एवढे कमी का येत आहेत, असं का होतंय तसं का होतंय. मग मी काय करायचे तेव्हा ना, जे छोटे यूट्यूबर्स आहेत ना, मोठे नाहीत की ज्यांचे जास्त सबस्क्रायबर आहेत तसे नाहीत, तर छोटे यूट्यूबर ज्यांचे 1000-2000 ज्यांचे सबस्क्रायबर आहेत ना, त्यांचं हे बघायचे, ते कसे व्हिडिओ काढतायत कसे नाहीत, असं तसं बघायचे त्यांचे. आणि परत जे मोठे यूट्यूबर्स आहेत की नाही, जे बाबा ज्यांचे लय सबस्क्रायबर आहेत, त्यांचे मी जुने व्हिडिओ म्हणजे त्यांनी ना जेव्हापासून सुरुवात केली ते व्हिडिओ बघायचे. कारण त्यांच्या आधीचे व्हिडिओ ना, म्हणजे त्यांच्या सुरुवातीचे व्हिडिओ ना एवढे चांगले नसायचे आणि त्याला व्ह्यूज पण कमी असायचे. मग मला वाटायचं माझे व्हिडिओ पण तसेच आहेत किंवा त्याच्यापेक्षा चांगले आहेत, त्यांच्या व्हिडिओपेक्षा माझे व्हिडिओ चांगले आहेत आणि व्ह्यूज पण म्हटलं त्यांच्यापेक्षा माझे चांगले आहेत. त्यामुळे मी असं भारी वाटायचं की बाबा मी एवढं वाईट नाही करत आहे, एवढे वाईट व्हिडिओ नाही बनवत आहे. म्हणून मला असा आत्मविश्वास भेटायचा. आणि मी हा यूट्यूब चॅनल चालू केला की नाही, यूट्यूब चॅनल चालू केल्यावरती सबस्क्रायबर एवढे पटपट वाढले ना की मला विश्वासच नाही बसला की बाबा एवढे पटपट सबस्क्रायबर माझे वाढले. आणि आधीच्या चॅनलला माझे सबस्क्रायबर खूप हळूहळू वाढत होते, फक्त 98 होते. ह्या चॅनलला माझे सबस्क्रायबर असे लय पटपट वाढले. 2 जूनला चालू केला, आय थिंक माझ्या मते 15 किंवा 20 जूनला माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते. आणि आज
1-1.5 महिना, एकच महिना कंप्लीट झाला आहे. एका महिन्यामध्ये 4000 सबस्क्रायबर आणि आजच तुम्हाला म्हटलं ना मी, आजच माझा हाफ चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर असं मला वाटलंही नव्हतं की बाबा एका महिन्यातच मला एवढं पटपट वाढतील, एका महिन्यातच मला यश भेटायला चालू होईल असं तसं. कारण गेल्या 3 महिने मी केले, पण त्यातमध्ये कन्सिस्टन्सी नव्हती, त्यामुळे व्ह्यूज येत नव्हते. त्यामुळे आपण कन्सिस्टन्सली व्हिडिओ टाकले की नाही, आपले व्हिडिओ जास्त जणांपर्यंत जातात. त्यामुळे त्या आधीच्या यूट्यूब चॅनलवरती माझी कन्सिस्टन्सी नव्हती, त्यामुळे त्यात व्ह्यूज पण वाढत नव्हते आणि व्ह्यूज वाढले नसल्यामुळे सबस्क्रायबर पण वाढत नव्हते. त्यामुळं त्या आधीच्या चॅनल 3 महिन्यात फक्त 98 झाले आणि एका महिन्यात 4000. त्यामुळे मला ना खूपच आनंद भेटला. यूट्यूब चालू करायचं असेल ना जर तुम्हाला, तर कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्यामध्ये की बाबा रोज व्हिडिओ यावा असं काहीच नाहीये. तुम्ही आठवड्यातून 2-3 आठवड्यातून तुमचे वार डिसाईड करा. रोज नसतील टाकायचे तर एका दिवसात टाका, म्हणजे आज टाकला, उद्याचा दिवस गॅप, परवा दिवशी टाका, पण कन्सिस्टन्सी ठेवा. कारण कन्सिस्टन्सी जर ठेवली ना, कन्सिस्टन्सी जर असेल ना तुमच्यामध्ये, तर यश नक्कीच भेटतं. तर अशी होती माझी यूट्यूबची जर्नी. तुम्हाला कशी वाटली? बाय.